बोलणं अयोग्य आहे। या बाबतीतलं डिस्कशन माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार यांच्यामध्ये चालू आहे आणि हे तिन्ही नेते मिळून योग्य तो निर्णय घेतील। गृह खात्यानंतर गृहनिर्माण वरती सुद्धा रस्सीकेस पाहायला मिळते। अजितदादांकडून गृहनिर्माणाची मागणी जाहीर होते त्या विभागाची। मी पुन्हा तेच सांगतो की जो काय निर्णय आहे हा तीन शीर्षस्थ नेते माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथरावजी, माननीय अजितदादा हे तिघे मिळून घेतील आणि मला वाटतं की आमच्या सगळ्यांचा समन्वय अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगला आहे। त्या पद्धतीने आमची शपथविधीची तयारी देखील जोरदार चालू आहे। समन्वयाची लोक देखील त्यामध्ये आता आमच्याबरोबर जुळलेली आहेत। त्यामुळे एक महायुतीचा समन्वयक म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि इतर 17-18 घटक पक्ष असे एकत्र मिळून आमची ह्यामध्ये शपथविधीची तयारी आणि युती। आज आढावा बैठक झालेली होती। आढावा बैठकीत काय ठरलेलं आहे? शपथविधी कशा प्रकारे होईल? पुन्हा कोणाला निमंत्रित केले जाईल? किती लोक येणार? मला असं वाटतं की आढावा बैठकीमध्ये प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या वाटल्या गेल्या। यामध्ये माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमित भाई शाह, सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, या व्यतिरिक्त शिवराज सिंहजी चौहान असतील, माननीय नितीन गडकरी असतील, असे अनेक 9 ते 10 केंद्रीय मंत्री येतील। 19 राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत। याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य, साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत। आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या 5 ते 10 हजाराच्या घरात येतील। त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे। मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जी आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी असे 5000 लोक येतील। कार्यकर्ते आणि शेतकरी जवळजवळ 2-2.5 हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं। वारकरी पंथाचे लोक येणार आहेत, डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त 40 ते 50 हजाराहून अधिक कार्यकर्ते हे आपल्याला त्या सभास्थळी दिसतील। कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ 40,000 खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे। त्या व्यतिरिक्त 2000 VVIP आणि VIPची व्यवस्था वेगळी केलेली आहे। आणि मला वाटतं की हा एक अद्भुतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे LED स्क्रीन आहेत त्या LED स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा हा लाईव्ह केला जाईल। हा प्रश्न मला वाटतं तुम्ही GADच्या सेक्रेटरीला विचारलात तर बरं होईल, परंतु नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं। आता येणं न येणं का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे। संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही। गुलाबराव पाटील असं म्हणतात की मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं, तर आता आम्ही जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारतोय तर गृह खातं आम्हालाच मिळालं पाहिजे असा एक दावा त्यांनी पुन्हा एकदा केला। गुलाबराव हे ज्येष्ठ आमदार, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी सन्मान करतो। त्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलले असतील, परंतु माझं एकच उत्तर पुन्हा आहे की या बाबतीतले निर्णय माननीय एकनाथरावजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा घेतील आणि तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातला मान्य असेल। नाही, या बाबतीतला निर्णय देखील माननीय देवेंद्रजी आपल्याला उद्या सांगतील। 48 तासांवरती शपथविधी आलाय, परंतु कोणी नाही, मी म्हटलं ना आतापर्यंत ड्रम गेट टू मेन गेट आणि मेन गेट टू ड्रम गेटच्या बाहेर माननीय उद्धवजी कधी गेले नाहीत। मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात फक्त 3 वेळा गेले। फेसबुक लाईव्हवरती ज्यांनी सरकार चालवलं, नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग